श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री श्रीपाद वल्लभ महाराज की जय. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आणि श्री गुरु नरसिंह स्वामी म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती स्वामी या दोघांनी सुद्धा दोन्हीही अवतारात दत्तप्रभूंनी परस्पर विरोधी लीलांचं प्रदर्शन केलं. श्रीपाद श्री वल्लभ काही महिन्यांचे होता मोठ्या माणसांप्रमाणे बोलायला लागले होते. सांगायला लागले होते की मीच तो दत्तप्रभू. ते पाहून पिठापुरात अफवा पसरली की बापन्नाचार्यांच्या नातवाला ब्रह्मसंबंधाची बाधा झाली आहे. त्याच्यात गतवेद पंडितांच्या आत्म्याचा शिरकाव झाला आहे. आजोबांच्या कडेवर बसून श्रीपाद पंडितांच्या सभेत जाऊन सर्वांची बोलती बंद करत असे. 5 सभेमध्ये श्रीपादांनी नरसावधानीची वाचा बंद केली. त्याला ठणकावून सांगितले की तुझी बगलामुखी मी काढून घेतली बरं का. पापी नरसावधानीने परिस्थिती बिकट झाल्यानंतर देवघरात तो गेला आणि देवाच्या जागी बालश्रीपाद श्री वल्लभ. बालश्रीपादांनी पिठापुरातील 16 वर्षाच्या वास्तव्यात ज्या ज्या लोकांच्या ज्या लीला केल्या आहेत त्यांना समांतर लीला कोणत्याही पुराणामध्ये अजूनपर्यंत नाहीत. श्रीपाद हा दत्तप्रभूंचा एक अवधूत अवतार, पूर्णपणे जगावेगळा. नंदगोपाल, सत्यऋषीश्वर, भास्कराचार्य राहिलेल्या आणि प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या लीला स्वतःच्या गोकुळातील घरात पाहिलेल्या बापनाचार्याचा देखील प्रश्न पडला की त्यांनी मांडीवरील श्रीपादाला विचारले की अरे सोन्या, तू नेमका आहेस तरी कोण? इतक्या सगळ्या लीला तू दाखवतोयस. तरीही श्रीपादांनी सरळ सरळ काही उत्तर दिलं नाही. सांगितलं की जेव्हा तुम्ही मला दत्त म्हणता तेव्हा मी दत्त असतो, जेव्हा तुम्ही दत्तभक्त म्हणता तेव्हा मी दत्तभक्त असतो. यत भावन तद्भवती, म्हणजे काय, जसा तुमचा भाव असेल तसाच मी तुम्हाला दिसणार. श्रीपादांनी बापनाचार्यांवरच सोडून दिले की जसं तुम्ही माझ्याकडे पाहाल तसा मी आहे. व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या दुकानात गुळ खाताना श्री गणेश रूपात दिसले. नरसिंह वर्माच्या शेतात ते नरसिंहाच्या रूपात दिसले. त्यांनी कोणाला समज येताना सांगितले की मी कसाई आहे. नामनंदाकडून कुंती माधव मंदिरात चांडाळ रूपात दक्षिणा वसूल केली. कुणाला घोडागाडी ओढायला लावून चापकारे फोडून काढले, तर कुणाला वटलेल्या काटेरी झाडास अग्नी देऊन मुक्तीसुद्धा दिली. कुणाचे शासन म्हणून घर जाळले, तर वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी अत्यंत वस्तीत दत्तदासाला प्रेरणा दिली की पूर्वयुगात जे तत्त्व अत्री अनुसयेपोटी अवतरले तेच तत्त्व आज पिठापुरात श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात अवतरले. ही प्रेरणा त्यांनी एखाद्या वेदपंडितांना नाही दिली. पिठापूर तर वेदपंडितांचे माहेरघरच, पण वेद जाणणारे श्रीपादांना जाणू शकले नाहीत, जाणू शकत नाहीत आणि भविष्यात जाणणारही नाहीत. कारण जिथे श्रद्धाच नाही, अहंकार आहे, तिथे श्रीपाद जाणीव देत पण नाहीत. आता याच्या पूर्णपणे विरुद्ध बाजू म्हणजे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. महाराज 18 वर्षाची होईपर्यंत मुखातून एक शब्द देखील उच्चारायला तयार नव्हते. लोक म्हणायला लागले की हे पोर मूक आहे का. त्यावेळी महाराजांनी आईला खुणावून लोखंडी मुसळाचा स्पर्श करून सोनं करून दाखवलं आणि जानव्याची खूण करून दाखवत माझी मौंज करा असंही सांगितलं. मौंजी बंधनामध्ये मातृभोजनात भिक्षा स्वीकारताना महाराजांनी 4ही वेदातल्या ऋचा गायल्या. आईच्या मस्तकावर हात ठेवून स्वतःचे श्रीपाद श्री वल्लभ स्वरूप दर्शन दिले. आईला कुरवपुरातील गतजन्माची स्मृती दिली व परत हे सर्व गुप्त ठेवण्यास सांगितले. त्यानंतर 1 वर्षाने महाराज संन्यास घ्यायला काशीला निघाले. त्यावेळी गावाच्या हद्दीवर निरोप देण्यासाठी आलेल्या आई वडिलांना पुन्हा महाराजांनी श्रीपाद श्री वल्लभ रूपात दर्शन दिले आणि ही घटना आहे 1373ची. यानंतर आईवडील वगळता महाराजांनी आपले स्वरूप पूर्णपणे गुप्त ठेवले ते 1452पर्यंत, म्हणजे रविदास बिदरचा बादशहा अगदी गाणगापुरात येईपर्यंत. 1458 साली महाराजांनी आपला अवतार गुप्त केला, म्हणजे त्यापूर्वी फक्त 6 वर्षासाठी महाराज आपले श्रीपाद श्री वल्लभ स्वरूप लोकांसाठी त्यांनी खुलं केलं. कर्दळी वनात गुप्त होताना महाराजांनी बिदरच्या बादशहाला देखील श्रीशैल्य येथे बोलवले. तिथे महाराज त्याला सायंदेवासोबत बरोबर घेऊन येऊन येथूनच कुरवपुरास जाऊन मंदिर बांधकाम करण्याची त्याने आज्ञा केली. गाणगापूर येथील मठ आत्तापर्यंत 70-75 वर्षापूर्वीपर्यंत मातीच्या खोलीचाच होता. ती फक्त एक खोली होती ज्यात महाराज दुपारी संगमावरून येऊन गाणगापुरात माध्यान्ह माधुकरी भिक्षा मागून ते स्वीकारून ग्रहण करत असत. असे हे 2 टोकाचे 2 अवतार, स्वतःहून सांगणारा मीच दत्त आणि मीच सर्व काही,
तर दुसरा जेवढं शक्य तेवढे स्वस्वरूप लपविणारा, अशी ही सर्व जाणीव करून देणारा करता करविता सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज हे पिठापूरचेच आहेत. तर अशा पद्धतीने नरसिंह सरस्वती स्वामींनी आपलं हे स्वरूप जे आहे हे 74 वर्ष गुप्त ठेवलं होतं आणि त्यानंतर ते हळूहळू सगळ्यांच्या समोर उघडकीस आलं. आणि मग आता पिठापूरला सुद्धा श्री दत्त अवतारित श्रीपाद श्री वल्लभ आणि कोरवपुरामध्ये सुद्धा दत्त अवतारित श्रीपाद श्री वल्लभ आपल्याला पाहायला मिळतात. श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भक्त हो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, ही सगळ्यांपर्यंत शेअर करा. तसंच तुम्ही नवीन असाल तर श्री स्वामींच्या ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढची माहिती तुम्हाला लगेच प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.